कोणत्या मार्गाने आपल्या देशाचं भलं होऊ शकेल, जे राष्ट्र प्रथम हे तत्व मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे तुम्ही म्हणून हा शेवटचा प्रश्न. 100% तुमच्या मताशी सहमत आहे. सर्वात प्रथम एक सांगतो की जे तलवारीने मोठे होतात ते तलवारीने मरतात आणि हिंसेला शेवट नसतो. हिंसा हे एक चक्र असतं आणि हिंसेच्या चक्राला सुरुवात झाली तर त्याला शेवट नसतो. त्यामुळे कुठच्याही प्रकारे आज आधुनिक जीवन जगत असताना आणि आपण सगळेजण विकसित संस्कृतीचे घटक असताना ह्या संस्कृतीमध्ये कोणत्याही प्रकारे हिंसेला थारा नसला पाहिजे, हे माझं आणि माझ्या पक्षाचं मत आहे. या देशामधील अतिशय थोर विद्वानांनी, ज्यामध्ये राव आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, ह्या सर्वांनी मिळून या देशातील 140 कोटी लोकांच्या सन्मानाने जगण्यासाठी, त्यांना कायद्याने संरक्षण मिळण्यासाठी वेगवेगळे वंश, भेद, जाती, धर्म, रंग, वंश, वर्ण या सर्वांनाच न्याय मिळण्यासाठी एका घटनेची आपण निर्मिती केली. आणि मला असं वाटतं की आपल्या देशाचा तो धर्मग्रंथ आहे आणि या धर्मग्रंथाच्या, ज्यावेळी मी धर्मग्रंथ म्हणतो त्यावेळी धर्माची व्याख्या ही ड्युटी म्हणून समजून घ्या. हा आपला एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाप्रमाणे चालणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. ज्यांचा ह्या घटनेवर विश्वास नाही त्यांना आपल्या सिस्टीमने सुद्धा थारा देऊ नये, बिलकुल थारा देऊ नये. मला नेहमी वाटतं अतिशय विद्वान लोकांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून वेगळे खांब तयार केले. तुम्ही ज्या खांबाचं प्रतिनिधित्व करता तो आहे पत्रकारितेचा खांब आहे, न्याय व्यवस्था आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे आणि संसदीय लोकशाही आहे. या चारही जणांचे पाय एकमेकांमध्ये गुंतवून आणि तरी पण सुबकपणे मांडणी केलेली ही आपली राज्य व्यवस्था आहे. ही राज्य व्यवस्था गेली 75 वर्ष. या 75 वर्षात काय नाही झालं? रशियाचे तुकडे झाले, जर्मन एकसंघ झाला, पाकिस्तानचे तुकडे झाले, त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आली, तिकडे सुरुवातीची राजेशाही गेली, त्याच्यानंतर तिकडे इस्लामिक क्रांती आली, तिकडनं त्याच्यानंतर पुन्हा तालिबान आलं, झेकोस्लोवाकिया आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये वाटला गेला. अशी अनेक गोष्टी झाल्यानंतर ही 1947 पासून आजपर्यंत 78 वर्ष हा देश एकसंघ राहील. या देशामधली सगळी लोक एकसंघ राहिली. याला एकमेव कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली घटना आणि या देशातील बहुसंख्य लोकांचा त्या घटनेवर असलेला विश्वास. अर्थात मी बहुसंख्य असं यासाठी म्हटलं की अनेक जणांचा त्या घटनेवर विश्वास नाही आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहे. एक म्हणजे त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी योग्य ते काम करणं आणि दुसरं तरीही नाही तर त्यांचा निपात करणं. कारण घटनेहून आपल्याला श्रेष्ठ मानणारी माणसं या देशामध्ये नकोत असं सर्वसामान्यांचं मत आहे. आता मगाशी तुम्ही एक म्हणालात आणि उल्लेख केला, त्याचा मला जरूर इथे जाणीवपूर्वक उल्लेख करणं गरजेचं आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या देशामध्ये देशासाठी मेले बघा. एक राज्य एक राष्ट्र में दो निशान, दो प्रधान, दो विधान नहीं चलेंगे म्हणून लाल चौकामध्ये तिरंगा फडकवायला ते गेले होते आणि त्यामध्ये त्यांना कैदेमध्ये ठार मारण्यात आला. हा इतिहास आहे. बाकी जण जी मेली, जी तुम्ही नावं घेतली, ती आपल्या विचारांचा, डाव्या विचारांचा प्रचार करत असताना त्यांना ठार मारण्यात आलं. तसंच उजव्या विचारांचा प्रचार करत असताना सुद्धा संघ स्वयंसेवकांना ठार मारण्यात आलं. जेवढं कलबुर्गी आणि इतर नावं घेतली, पानसरे आणखीन यांचं, त्यांना मारणं जेवढं वाईट, निषेधार्ह, तेवढंच या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना ठार मारणं वाईट, निंदनीय. त्यांची निंदा करायची नाही आणि यांची निंदा करायची, ह्याला मी शहरी नक्षलवाद म्हणतो. हे शहरी नक्षलवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मेले तर चालतील, परंतु हे मेले नाही पाहिजे असं नाही चालत. हिंसा दोन्हीकडनं झाली नाही पाहिजे. दोघांनाही आपले विचार व्यक्त करायचं स्वातंत्र्य असलं पाहिजे किंवा नसलं पाहिजे. दोघांपैकी एक ठरवा. तुम्हाला सिलेक्टिव्ह तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. मला एवढंच म्हणायचं होतं. आणि पुन्हा एकदा सांगतो की या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सर्वांप्रती आत्मीयता देऊन आपण जी प्रार्थना करतो, आपण प्रतिज्ञा करतो की या देशातील सर्व बांधव, सर्व नागरिक माझे बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत, याचा अर्थच असा की नक्षलवादी चळवळीमध्ये ओढले गेलेले माथेफिरू तरुण सुद्धा हे आपले बंधू आहेत, आपले बांधव आहेत. त्यांना आपण, आपला एखादा भाऊ चुकला तर त्याला आपण घरातनं बाहेर काढतो का? त्याला आपण समजावण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे समजावून जर आपण आणत असू तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. तुम्ही मगाशी म्हणालात ते खूप सुंदर आहे. एखाद्याचा
एन्काउंटर करणं हे फास्ट काम आहे. आपल्याकडे असे अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट तयार झाले, ज्यातल्या अनेकांनी तुरुंगाची शिक्षा पण भोगली आहे. प्रदीप शर्मा असो किंवा इतर कोण असो, मी नाव घ्यायला तर काय कोणाला घाबरतच नाहीये. तर प्रदीप शर्मा सारखे एन्काउंटर स्पेशालिस्ट सुद्धा जेल बघून आलेले आहेत. तर त्याच्यामुळे एन्काउंटर करणं फार काय म्हणतात त्याला सोपं आहे. परंतु पुढचा मगाशी चित्रपट सांगितला 20 शांतारामचा 2 आखे 12 हात, हा ज्यावेळी एका राजाने प्रयोग केला होता, त्या औंधच्या राजांसारखा राजा होणं आणि त्यांनी ह्या वाट चुकलेल्या लोकांना मूल प्रवाहामध्ये आणणं हे महत्वाचं आहे. आज देवेंद्रजी आणि अमित शहा हे करत आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.